तर नमस्कार मित्रांनो, VA टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यूट्यूबवरती व्ह्यूज का येत नाहीत, त्याचे कारण काय आहे। खूप सारे नवीन यूट्यूबर जे असतात यूट्यूबवरती येतात, काम करतात, महिना 2 महिने काम करतात आणि यूट्यूब सोडून देतात कारण त्याला व्ह्यूज येत नाही। तर त्या व्ह्यूज न येण्याचं कारण काय आहे, तुम्ही यूट्यूबवरती का परेशान होता ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तत्पूर्वी आपल्या या दोन चॅनल VA टेक आपलं आवड शेतकऱ्याची आणि आवड वारकऱ्याची या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून घ्या। याच्यावर पण खूप छान व्हिडिओ असतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यूट्यूबवर व्ह्यूज न येण्याचं कारण म्हणजे कसं असतं की यूट्यूबवर जर तुम्ही व्हिडिओ बनवला एखादा, जरी तुम्ही नवीन यूट्यूबर असाल पण तुमचा व्हिडिओ एकदम चांगला असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग हे जर व्यवस्थित वापरलं नसेल तर तुमच्या तिथे व्ह्यूज डाऊन होऊन जाणार आहेत, म्हणजे रीच येणार नाही। तर मी तुम्हाला यूट्यूबवर व्ह्यूज का येत नाहीत याचे मेन पॉईंट सांगणार आहोत, ते तुम्ही फक्त ते पॉईंट ध्यानात ठेवा। पहिला पॉईंट असा आहे मित्रांनो की यूट्यूबवरती आपल्याला रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत। म्हणजे रेग्युलर म्हणजे कसं की एक दिवस आड करून व्हिडिओ टाकायचा, किंवा मग 2 दिवस आड करून व्हिडिओ टाकायचा, किंवा मग दररोज संध्याकाळचा व्हिडिओ टाकायचा, किंवा दररोज सकाळी व्हिडिओ टाकायचा। ही आपली टायमिंग फिक्स ठेवायची आणि त्या टायमिंगला व्हिडिओ टाकायचा। म्हणजे टायमिंग फिक्स जर असली समजा आपली, तर आपण असं नाही करायचं की आज व्हिडिओ टाकला की डायरेक्ट 10 दिवसांनी व्हिडिओ टाकायचा, किंवा 15 दिवसांनी टाकायचा, किंवा महिन्याने टाकायचा। असं जर आपण करत असेल तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज तर येणारच नाही, आपलं चॅनल आणखीन डाऊन जाईल। तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही, आपल्याला व्हिडिओची एक रेग्युलरिटी ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट असा आहे की व्हिडिओवरती आपल्याला म्हणजे समजा वॉच टाईम वाढवायचा जास्त। वॉच टाईम म्हणजे कसा वाढवायचा की समजा 10 मिनिटाचा व्हिडिओ असला तर तो व्हिडिओ आपला कमीत कमी समोरच्या व्यक्तीने कमीत कमी तो 5 मिनिटं तरी पाहायला पाहिजे। तर असं आपल्याला बोलायचं आहे, म्हणजे जी आपली पब्लिक आहे तिला असं थांबून ठेवायचं आहे व्हिडिओवरती। पब्लिक आली आणि व्हिडिओ बघितला आणि लगेच गेली असं नाही झालं पाहिजे। व्हिडिओवरती आपल्या पब्लिक रुकली पाहिजेत, म्हणजे वॉच टाईम आपला वाढला पाहिजे, तरच आपल्या व्ह्यूज वाढतात। तर मेन मुद्दा हाच आहे मित्रांनो की जर आपला वॉच टाईम जास्त आला तर आपल्या व्ह्यूज ऑटोमॅटिक वाढतील, याच्यामध्ये काही शंका नाही। व्ह्यूज ऑटोमॅटिक वाढणार तुमच्या, जर तुमचा वॉच टाईम चांगला आला तर। कडे पण जास्त लक्ष द्या की वॉच टाईम आपला कशा प्रकारे वाढेल याच्यावरती तुम्ही लक्ष द्या। आता 3 नंबरचा मुद्दा असा आहे मित्रांनो, थंबनेल। आता तुम्ही म्हणाल थंबनेलचं काय आहे, पण थंबनेल इतकं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की थंबनेल बघितल्याशिवाय आपल्या चॅनलवर कोणी क्लिक करणार नाही। जर आपलं थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल, भारी असेल, तरच आपल्या थंबनेलवर क्लिक करतील लोक। जर आपलं थंबनेल जर साधारण असेल, त्याच्यामध्ये काही आपण असं क्लिक बेट केलं नसेल, क्लिक बेट म्हणजे कसं की म्हणजे जेणेकरून समोरची व्यक्ती आपल्या व्हिडिओवर क्लिक करण्यास मजबूर झाली पाहिजे, असं आपल्याला थंबनेलवरती क्लिक बेट करायचं आहे आणि थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे। जरी आपण नवीन असेल तर हळूहळू शिकायचं आहे। तर मेन मुद्दा काय मित्रांनो, नवीन यूट्यूबर काय करतात, सुरुवातीला यूट्यूबवरती येतात आणि यूट्यूबवरती एक म्हणजे जास्तीत जास्त महिनाभर काम करतात। महिनाभर काम केल्याच्या नंतर त्यांना काय वाटतं की आपल्याला यूट्यूबवरती व्ह्यूज येत नाहीत, आपण यूट्यूबवरती काम करू शकत नाही। तर असं कधीच करायचं नाही मित्रांनो, आपण यूट्यूबवरती काम करू शकतो। यूट्यूब आपली एक परीक्षा घेतल्याने घेते की आपल्याला संयम पाहते की आपल्याकडे संयम किती आहे, आपल्याकडे टाइम किती आहे। तर आपण काय करतो, टाइम देत नाही, टाइम कटाळा करतो, म्हणजे सोडून देतो की आपल्याच्यानं होत नाही। असं नाही करायचं, आपल्याला यूट्यूबला वेळ द्यायचा आहे। आपण जेवढा यूट्यूबला वेळ देईल तेवढा आपल्याला यूट्यूब समजेल की यूट्यूब म्हणजे काय असतं, यूट्यूबचा जो अल्गोरिदम असतो तो काय असतो। त्याच्यामुळे यूट्यूबवरती महिनाभर काम, कमीत कमी आपल्याला यूट्यूबवरती 6 महिने तरी काम करायचं आहे। जर रेग्युलर आपण 6 महिने जर काम केलं आणि तरी पण आपण सक्सेस होत नसेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून, तर मग आपण यूट्यूब सोडायचा विचार करू शकतो। पण तुम्ही जर 10-15 दिवसात यूट्यूबवरती कंटाळत असाल तर तुम्ही यूट्यूबवरती सक्सेस होणार नाही आणि तुम्हाला व्ह्यूज पण येणार नाही। सुरुवातीला कोणालाच व्ह्यूज येत नसतात मित्रांनो। सुरुवातीला जे नवीन यूट्यूबर असतात त्यांचे जवळपास 0 सबस्क्रायबर असतात, 1, 2, 3 असे वाढत जातात। सुरुवातीला आपले समजा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, गेले समजा 4-5 हजार व्ह्यूज झाल्या, तर त्याच्यापैकी जर समजा 10-20 सबस्क्रायबर भेटले, तर असे सबस्क्रायबर हळूहळू वाढत आपल्याला व्ह्यूज वाढत असतात। जर आपले 100 जर सबस्क्रायबर असले तर 100 पैकी कमीत कमी फक्त 10च लोक व्हिडिओ बघतात आपला, ते 10 पण नाही बघत। पण असं असतं, जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढायला हळूहळू, तेव्हा आपल्या व्ह्यूज ऑटोमॅटिक वाढतील। जर आपले सबस्क्रायबर्स वाढत नसतील, लोकांना आपले व्हिडिओ आवडतच नसतील, तर आपले व्ह्यूज कुठून येणार आहेत, बरोबर की नाही। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायची, आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित करायची, आपल्या डिस्क्रिप्शनची क्वालिटी, आपल्या थंबनेलची क्वालिटी, आपल्या टॅगची क्वालिटी, सर्व क्वालिटी जर आपली व्यवस्थित असेल तर आपल्या व्ह्यूज ह्या हळूहळू वाढतील। कारण कसं आहे मित्रांनो, आता खूप कॉम्पिटिशन झालं। अगोदर तरी कॉम्पिटिशन कमी होतं, अगोदर कसं होतं की
खूप लोकांना म्हणजे 2014-15च्या अगोदर खूप लोकांना यूट्यूबविषयी काही माहीत नव्हतं. मलाच आता 2022मध्ये माहीत झालं. मला जर अगोदर माहीत असतं यूट्यूबविषयी तर आतापर्यंत म्हणजे 5-6 चॅनल मॉनिटाईज असते. तर आता सध्याला 2 आहेत. आता आणखीन 2 आहेत मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आणि हे 5 नंबरचं चॅनल आहे आणि भावाचं पण चॅनल मॉनिटाईज करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, सांगायचा तात्पर्य एवढाच की यूट्यूबवरती आपल्याला संयम ठेवायचा आहे. यूट्यूबवरती एवढा पैसा आहे की आपण विचारही करू शकणार नाही आणि यूट्यूबवरती व्ह्यूज येतात, सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत. सुरुवातीला हळूहळू आपल्याला कोणाचा पण एकच सबस्क्राईबर वाढतो, नंतर दिवसाला 2 वाढतात किंवा मग दिवसाला 3 वाढतात. हळूहळू असे सबस्क्रायबर वाढत जातात. एकदमच कोणीच असं मोठं झालेलं नसतं. एखादा व्हिडिओ जर झाला चुकून व्हायरल तर मग तो होऊ शकतो, पण त्याला पण खूप मेहनत घ्यावी लागते, त्याला पण खूप कष्ट करावं लागतात, तेव्हाच व्हिडिओ व्हायरल होतो. असा सहजासहजी कोणाचा व्हिडिओ व्हायरल होत नाही मित्रांनो. आणि आपल्याला जर खरंच व्हिडिओ व्हायरल करायचा असेल समजा, तर आपल्याला सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल, तरच आपला व्हिडिओ व्हायरल होईल. नाही तर आपण काय करतो, दुसऱ्याची कॉपी करतो. समजा मनोज देचे व्हिडिओ बघत असेल किंवा टेक चॅम्पियन सपोर्टचे व्हिडिओ बघत असेल तर त्याचे व्हिडिओ आपण काय करतो, डायरेक्ट तसे कॉपी करतो आणि तसं बोलतो. तसं नाही करायचं. आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे त्या पद्धतीने आपण समजावून सांगायचं. आपण मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, कोणतीही भाषा असो, आपली भाषा जशी आहे तशा भाषेमध्ये आपण समजून सांगायचं. तसंच लोकांना आवडतं. फक्त माहिती जी आहे माहिती ओरिजिनल असली पाहिजे. नाही कोणीकडे नाही सांगायचं. पद्धतशीर जर सांगितलं तरच लोकांना आवडेल. तर मित्रांनो, एवढंच सांगतो की यूट्यूबवरती व्ह्यूज येतात, तुम्ही संयम ठेवा आणि रेग्युलर काम करा आणि आपल्या व्हिडिओच्या क्वालिटी कट, टॅग, थंबनेल, डिस्क्रिप्शन एवढ्या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतील आणि व्हिडिओची जर क्वालिटी एक नंबर असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तर एवढे बोलून मी थांबतो आता. जय हिंद, वंदे मातरम.